आज जे 9-12चं मैदान संपन्न झालं, खूप सुंदररित्या पारदर्शक मैदान पार पडलं आणि या मैदानाचा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय कडेपूरकरांचा वजीर आणि सोबत पाळाला मोरगावकरांचा भोला. दादा नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? राहुल पडतरे. बर, काय आनंद आहे आजचं? गेले 4-5 मैदानात आम्ही मार खाल्लाय. हा, आणि आज गाडी राहिली, अतिशय आनंद आहे. बर. आणि बैलानं चांगलं पळून आज 3 नंबर केलाय. चांगल्या गाडीत राहून 3 नंबर केला आज बैलानं. कीर्तिमान आहे बैलाची. मला वाटतं तुमच्या भागातली जेवढी मैदान झालेत त्या मैदानामध्ये आपला बैल कायम गुलालात असतो. कायम. काय सांगाल बैलाबद्दल? बैलानं ह्याच्या अगोदरची 4 बैल झाली, बर, पण ह्या बैलानं आमचं समाधान केले चांगलं. कुठे घेतला हा वजीर आम्ही शिर्डीवरून आणला होता. बर. कशा पद्धतीने सुरुवात झाली त्याची? किती महिन्याचं असताना घेतलेलं, कसं काय? आम्ही घेऊन साधारण 1 वर्ष होईल आता. बर. पहिलंच मैदान आम्ही कडेपूरचं आमचं गावचं मैदान होतं, बर. त्या मैदान दिवशीला घेतला होता. तिथे पाहिलेला का की कशा पद्धतीने आणला? ती पहिलं मैदान इथंच. बर. तरी बैलाकडे बघून कशा पद्धतीनं म्हणजे बैलाला मागणी घातली की तुम्ही हाच बैल तुम्हाला पसंत पडला, त्याबद्दल काय सांगा? कारण अनुभवी माणसं बरीचशी आहे तुमच्या आमचं अनुभवी माणसं म्हणजे आमच्या चुलत्यांचे जवळचे मित्र आहेत एकदम. बर. लहानपणापासून आमचे चुलते आज नाहीत, बर, पण त्यांचे जवळचे मित्र, त्यांना प्रचंड नाद होता. अच्छा. मग त्यांच्या पारखीनं आम्ही हा बैल घेतला. ही स्वतः बैल घ्यायला गेलेली. आमचे मित्र प्रकाश फडतरे बाप्पू, त्यांची जवळजवळ 30 वर्षे आम्ही दोघे एका ठिकाणी बैलगाड्यात पळवतो. 1 नंबरचे नामांकित ड्रायव्हर होते ती. बर. आणि त्यांच्या मागे कुणीतरी वारसा चालवावा ही आमची मनापासून इच्छा होती. ती इच्छा आज राहुलच्या रूपाने पूर्ण होते. ह्याच्यापेक्षा आम्हाला दुसरं काही अभिमान नाही. म्हणजे चुलत्यांची जी आठवण आहे ते वजीर कायम म्हणजे स्मरणात ठेवतो आणि त्यांच्यासाठी पळतो म्हणा. त्यांच्या नावासाठी ही कडेवर राहील एवढीच अपेक्षा. कोणत्या नावानं पळते आपली गाडी? डोंगराय प्रसन्न प्रकाश बापू फडतरे कडे. बर. दादा कसं वाटतं सांगली भागात मोडतं तुमचं, या खटाव भागामध्ये येऊन कसं वाटतं? आणि या भागामध्ये येऊन बैलानं गुलाल घेतलाय, 3रा क्रमांक पटकावलाय, नंबर किती पण असू दे पण गुलाला महत्व आहे, काय सांगाल? समाधान होते. गेल्या वेळेला पण ह्याच मैदानात गेल्या 4 महिन्यापूर्वी आम्ही तर शिरसोडीच्या रायफलवर पाहिलेलो. बर. तो आपण आमचा 3राच नंबर झाला होता. 3 नंबरच झाला होता आमचा. आज किती आज 5 नंबर गट, सेमी आणि फायनल कुठल्या तासावर पडले? 22व्या गटात पाहिलो 6 नंबर तासावर. बर. 5व्या सेमीत पाहिलो 5 नंबर तासावर. बर. आणि फायनलला पण 5 नंबर तासावर. बर. सर्व तुमचं नियोजन टीम करतात. आता सर पण आले, डॉक्टर आहेत ते, MD डॉक्टर आहेत मित्रांनो. आणि स्वतः डॉक्टर असून या बैलगाडी क्षेत्रात आज पाहायला आला का खास वजीर फायनल मध्ये आहे त्यासाठी आला? वजीर फायनल मध्ये त्यासाठी आलो. बर. कसं वाटतंय आज? काय आनंद? वजीर फायनल मध्ये असतो त्यावेळेला आम्ही डॉक्टर असतो कायम बघायला फायनलला येते. काय वाटतंय म्हणजे हा खेळ म्हणजे एक अनेक लोकांचा असा विषय झाला की असे लोक म्हणतात की बाबा हा खेळ खेळला तर मी 4 वर्ष जास्त घेईन. असं कसं आहे, हे प्रत्येकाचं ठरवणार आहे. जेव्हा घोड्यावर पैसे लावले जातात तो मोठ्या माणसांचा खेळ म्हणला जातो. आणि बैलावर पैसे लावायला लागले की म्हणजे खेळ लावला की लोक म्हणतात की काहीतरी विचित्र खेळ. असं नाही ना, प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा प्रश्न आहे की ज्यावेळेला हे जे मोठे लोक आहेत ते रेस कोर्स मध्ये जाऊन घोड्यावर पैसे लावतात आणि त्यांच्याकडे तेवढे पैसे आहेत, पण घोड्याची किंमतीवर जेवढे तेवढीच आज बैलांची पण किंमत आहे. ॲज अ डॉक्टर म्हणून कसं पाहताय हे क्षेत्र? कारण ते विश्व वेगळं आहे आणि बैलगाडीचं पूर्ण वेगळं आहे. डॉक्टर म्हणून जे आहे ते एक वेगळं क्षेत्र आहे हे मान्य आहे, ते प्रोफेशन आहे. पण हे जे आहे ते एक मित्रांमध्ये आल्यानंतर जे थोडस विरंगुळा मिळतो तो एक गोष्ट आहे. नाव काय आपलं? माझं नाव रियाजी नाम. बर. काय सांगाल आज वजीरनं गुलाल पटकवलाय आणि काय आनंद आहे संपूर्ण टीमचं? 5-6 मैदानात जरा गुलाल नव्हता आम्हाला वजीरला, पण आज त्यानं तू बॅकलॉग भरून काढलाय असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. बर. खूप चांगल्या पद्धतीनं चांगल्या टप बैलांच्या मध्ये आज त्यानं चांगल्या पद्धतीनं मैदान मारलेलं आहे. बर. आणि खूप मोठं समाधान आहे आज. तुम्ही म्हटलं तसं 6 ते 7 मैदान झाले, जरा थोडस कमी येत होता, काय चुकत होतं नेमकं? थोडस त्याची तब्येत ठीक नव्हती. बर. त्याचा पूर्णपणे राहुल शेट्टी त्याला गॅपवर ठेवला, त्याच्या सगळ्या वैद्यकीय चाचण्या केल्या आणि त्यानंतर त्याच्यावर कुठलाही जबरदस्ती न करता त्याचा मूडची वाढ बघितली. आणि त्याची मूडची, कारण की आज बैलगाडी क्षेत्रात बैलाच्या तब्येतीकडे बघितलं जात नाही बऱ्याच वेळेला, पण राहुल शेटचं तसं नाही. पहिल्यांदा त्याची तब्येत बघितली जाते. रोज मैदानाला ज्यावेळी तो बाहेर पडतो त्यावेळी त्याची पूर्ण आदल्या दिवशी तपासणी केली जाते आणि ज्यावेळी तो फिट असतो
त्याच वेळी त्याला मैदानाला बाहेर काढलं. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट हा मुद्दा खूप छान आहे. कारण कसं होतं काय काय वेळेस मैदानात बैल आल्यानंतर काय काय बैल आजारी असतील तरी पण तशीच पळवली. पण तुम्ही आधी चाचणी करतात या बैलाची, बरोबर, ताप वगैरे बघतो आम्ही, ताप आहे का, त्याला काही इन्फेक्शन आहे का, त्याची सरासरी रोजचा दिनक्रम त्याचा व्यवस्थित आहे का, तो वैरण व्यवस्थित खातोय का, पाणी व्यवस्थित पितोय का, तो शेण व्यवस्थित टाकतोय का, इतक्यापासून त्याच्याकडं राहुल शेठचं बारकाईनं पर्सनल लक्ष असतं. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आता शक्य आहे. या सर्व गोष्टी तुम्ही पाहता म्हणजे शर्यतीला ज्यावेळेस बैल आणता त्यावेळेस, तर याचा फायदा होतोय का कुठेतरी म्हणजे आता सध्या? हो, फायदा होतो 100%. काय कशा पद्धतीने फायदा होतो? समजा काही वेळेला आपल्या पैरापेक्षा पैरा का चांगला असतो, पण त्यावेळेला बैल जर आपला कुठेतरी नरम असला, आजारी असला आणि आपण उगाच विनाकारण दिलं तर आपला बैल कमी दिसतो. बरोबर. त्यापेक्षा आम्ही आपलं सरळ सांगतो बाबा आज नको, मग जरा बऱ्याच वेळा असं केलंय आम्ही, चांगला पैरा असून आम्ही ते थांबवलंय. बरं. उद्या माणसं म्हणतात ना बाबा तुमचाच बैल पळत नाही, म्हणजे आपली लक्ष्मी पळते हे आपल्याला माहिती आहे. फक्त त्याची तब्येत व्यवस्थित असताना त्याला फक्त म्हणजे आपल्या घराचा मेंबर समजून त्याला वागवलं पाहिजे. आतापर्यंत मैदान कुठली कुठली झाले त्याची? फायनल कुठले गुलाल घेतले ते? तसे 25 त्याचं गुलाल झाले. बर. कोणते कोणते असे मेन मैदान कुठली तुम्हाला सांगतो? आठवणीतली मैदान? कदमवाडीच केलं. बर. कदमवाडीत त्यानं 2 नंबर केला. बर. परत मानेवाडीत केला. बर. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो संग्राम केसरी आमच्या कडेपूरचं, तिथं 2 वेळा त्यांच्या मैदानात राहिलाच. त्यानंतर बारामतीत राहिला. माड्याला पंढरपूरचं आता मोठं मैदान झालं, तिथं सुद्धा बैलानं कडनं सिमी पास केला. तिथं पब्लिक बाहेर तिथं पण 4 नंबर केला बैला. त्यावेळेला गट सुद्धा कडनं काढला आणि सिमी सुद्धा कडनं काढला होता. पहिल्या सीमीत बकासूर पाहिला होता, दुसऱ्या सीमीत आम्ही कडनं पाहून लागलेलो. तिथं पण आम्ही 4 नंबर केला होता. बरोबर. गाडी आमची फायनलला सुद्धा कडलाच आली होती, तरी 4 नंबर तिथे केला. हो. कितीला घेतला? त्यावेळेला आम्ही घेतला होता 7,51,000 रुपये. असं कधी जाणवतं का की फायनल आला किंवा सेमीची अटीतटीची लढत आली, वजीर आपल्यासाठी पळतोय असं जाणवतं का? बऱ्याच वेळा जाणवतं. आणि आज सुद्धा असं वाटलं होतं, म्हटलं बाबा आज काहीतरी कर. आम्ही पाठीमागणं आलोय, आम्ही सकाळपासून इथं नव्हतो, जटणारी वेगळी येते, दुसरी येते. आम्ही आता मागणं बैल राहिला, समाधान झालं आम्हाला. इथून आता लांब गाव आहे आमचं, तरी राहिल्यानंतर तिथून आम्ही एकदम निघलो गाडी बघत बघत सीमी. पूर्ण टीम. आज आम्हाला वाटलं होतं असं की बैल आज काहीतरी करून राहील बैल आज. झालं. संपूर्ण टीम बद्दल काय सांगाल? म्हणजे टीम आमची अशी आहे, मुळात आमच्या टीम मध्ये कोणीही व्यसनी नाही. बरं. आणि कोणी असं म्हणजे काहीतरी मिळेल किंवा कोण काहीतरी दिले असं नाही. प्रत्येक जण आपल्या पदर खर्चाला येतील. आमचं नियोजन जे सगळं बघतील, निवास आबा आमचं भाऊ जाईल कुठे गेले. तुमच्याकडे तुमच्या टीम मध्ये जी माणसं आहे ती मला वाटतं डॉक्टर पण तुमच्या टीम मध्ये एवढं म्हणजे नाद कुठपर्यंत? डॉक्टर काय सांगचाल त्या नादाला तुम्ही का म्हणता? कसं आपण शेतकरी कुटुंबातून आलोय, आपल्याला पण पहिल्यापासून शेतीची आवड आहे, शेतीशी संबंधित सगळ्याच गोष्टीची आवड आहे. तर राहुलदादांचा दुधाचा व्यवसाय असल्यामुळे ते जी काही शेतीशी संबंधित गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्ही लहानपणीपासून एकदम सोबत असलेले मित्र. मग जसं सांगितलं प्रोफेशन आहे ते, डॉक्टर हे इज अ प्रोफेशन. हे जे आहे ते मित्रांसोबत आलेलं एक विरंगुळ आहे. दादा, आता भवितव्याचं नियोजन कसं असणार आहे? कारण मोठी मैदान येत आहेत, वडकीचं मैदान आहे, पुसेगावचं हिंद केसरी मैदान आहे, कसं पाहताय? आमच्या बघा खूप इच्छा आहे, गेली 4 वर्ष झाले की पुसेगावच्या मैदानाला बैल राहावा. बर. म्हणजे तेवढी एक इच्छा राहिली की बाबा ती पूर्ण झाली. त्यांच्या चुलत्यांच्या काळात आमचं एक मैदान आहे आणि पुशेगावचं मैदान त्यांनी पटकवलेलं आहे बापूंनी. 1 नंबर. नाव काय त्या बैलाचं? आमचं त्यावेळेला एक वाघऱ्या म्हणून बैल होता. बरं. वाघरे. तो पुसेगावात राहिला होता आणि आमची चुलती स्वतः गाडी आणायची. त्यावेळेला सर्वोत्कृष्ट ड्रायव्हर म्हणून त्यांना 1 नंबरचा पुरस्कार मिळाला. आपला बाळू ड्रायव्हर मांडव्याचा ड्रायव्हर असतो. दादा, खूप सुंदर मुलाखत दिली आपण आणि नक्कीच भवितव्यामध्ये तुमचं जे स्वप्न आहे ते वजीरनं आतापर्यंत पूर्ण करत राहिलंयच आणि इथून पुढे पण करत राहील हीच आशा करतो. धन्यवाद.